जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। मी तुम्हाला पितृपक्षाबद्दल काही माहिती द्यायचा विचार करत होतो आणि तेव्हा लक्षात आलं की मी ह्याच्यापूर्वी पितृपक्षावरती 2 व्हिडिओज केलेले आहेत। ते दोन्ही मी जेव्हा ऐकले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हेच तुम्हाला माहिती देण्यासाठी पुरेसे आहेत। आजही ते तसेच लागू होतात आणि म्हणून हा पहिला व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी पाठवतोय आणि पुढच्या 8 दिवसात दुसरा पण व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवून देईन। आशीर्वाद। जय जय शनिदेव समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आज श्राद्ध पक्ष आहे। आता श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे आणि आपण पूर्वजांचं स्मरण करणार आहोत। लक्षात ठेवा, हा 15 दिवसाचा काळ हा पूर्वजांसाठी मुद्दामून राखीव ठेवलेला आहे, कारण आपण आपल्या व्यक्तिगत आनंदासाठी, सुखासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी अनेक गोष्टी करतो, सण समारंभ करतो, कार्यक्रम करतो, परंतु पूर्वजांसाठी मात्र करण्याच्या गोष्टी कित्येक वेळा राहून जातात आणि म्हणून शास्त्राने 15 दिवस दिलेले आहेत। ह्या काळामध्ये तुम्ही पूर्वजांचं स्मरण करा। तुम्हाला श्राद्ध करता आलं तर करा, करता नाही आलं तर निदान लहान मुलांना गोळ्या वाटा, बिस्किटं वाटा, लोकांना अन्नदान करा, गरिबांना मदत करा, विद्यार्थ्यांना मदत करा, की ज्याद्वारे तुमच्या हातून काहीतरी सत्कर्म घडेल, पुण्याचं कर्म घडेल आणि ते पुण्याचं कर्म करत असताना, हे सगळं काही करत असताना तुमच्या पूर्वजांचं स्मरण करा आणि त्यांना सांगा की ही क्षमता तुम्ही आम्हाला दिली, इथपर्यंत तुम्ही आम्हाला आणलं, तुम्ही कष्ट घेतले, तुम्ही घर सांभाळलं, तुम्ही वंश सांभाळलात, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। आणि म्हणूनच त्यांना कृतज्ञता व्यक्त करा आणि हे सगळं काही करा। हे करते केल्यामुळे त्यांना आनंद मिळेल, त्यांना बळ मिळेल, त्यांच्या आत्म्याला गती मिळेल आणि आनंदाने ते तुम्हाला आशीर्वादित करतील आणि हे आशीर्वाद, हीच पुण्य आहे तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला उपयोगी येणार आहे। लक्षात ठेवा की हे सगळं करताना तुम्हाला हेही सांगतो की ह्या चॅनलवरती पूर्वजांसाठी प्रार्थना ह्या टायटलवरती तुम्हाला प्रार्थना वाचायला मिळेल। ती प्रार्थनाही तुम्ही वाचा, ते वाचण्याने तुम्हाला अतिशय चांगलं समाधान मिळेल ह्याची मी तुम्हाला खात्री देतो। जय जय शनिदेव समर्थ।